नमस्कार, मी देवा चपटे. आपलं DC9 मराठी न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. उद्धव ठाकरे गटांनी प्रभाग क्रमांक 5 मध्ये 2 उमेदवार दिलेत. आपल्या स्वतः सोबत आहेत त्या शिवसेनेच्या जिल्हा अध्यक्ष आहेत. तुम्ही उमेदवार आहात. कसा प्रचार चालू आहे, काय प्रतिसाद भेटतो, काय सांगसाल? आमचा प्रचार खूप चांगला चालू आहे आणि मी आता प्रत्येक डोर टू डोर जे फिरते तेव्हा मला एवढा चांगला प्रतिसाद भेटत आहे. सगळेजण म्हणत आहेत की नाही म्हणे ताई, आम्ही तुम्हाला म्हणजे खूप ठिकाणी पाहिलेलं आहे. तुम्ही सामाजिक कार्यामध्ये नेहमी असता. प्रत्येक ठिकाणी कोणताही म्हणजे मंदिरात कार्यक्रम असेल किंवा कोणतं आंदोलन असेल त्याच्यात तुम्ही नेहमीच सहभागी असता. तर आम्हाला तुम्हालाच मत द्यायचे असं लोकांची इच्छा आहे आणि ही माझी पहिली निवडणूक आहे. तुमच्या समोर बलाढ्य उमेदवार आहे. भाजपनं उमेदवार दिला आहे, राष्ट्रवादीचा उमेदवार आहे. लोक तुम्हालाच कशामुळे निवडून देतात? ते बी म्हणतात आम्ही सामाजिक कार्यात आहे. भाजपचा उमेदवार जे आहे ना ते स्वतः इथं वसमतचा पण स्थायिक नाही आहे. आणि ते जे उमेदवार आहे ना ते अगोदर म्हणतात की मी 15 वर्ष झालं निवडून आलो. 15 वर्षात तुम्ही काय कामं केले? तुम्ही फक्त प्रभाग बदलून दुसऱ्या प्रत्येक वेळी प्रभाग बदलणार, दुसऱ्या प्रभागात उभं राहणार, पैसे वाटणार, निवडून येणार आणि नंतर पैसेच कमवणार, हे तुमचं ध्येय आहे. त्यामुळे लोकांना ते सगळं चांगलं लक्षात आहे. काळीपेठला त्यांचं बॅनर लावलं होतं कचऱ्यामध्ये की त्यांनी म्हणजे खूप चांगल्या प्रकारे विकास केला म्हणून, म्हणजे की त्यांनी कचरा कधीच साफ केला नाही, कधीच म्हणजे ते दिसलेच नाहीत प्रभागात. आणि एवढंच काय तर ते एका कोणत्या तरी कार्यक्रमामध्ये लग्नाला वगैरे आले होते. मला ह्या सगळ्या गोष्टी मला स्वतःला माहिती नाहीत. मला लोकांनी सांगितल्या की म्हणजे फिरताना त्यांना सत्कार केला की तुम्ही 5 वर्षात कधीच दिसले नाही, तुम्ही आज दिसले म्हणून. कोणाला केलं सत्कार? काय उमेदवार? अगोदरच्या उमेदवाराचा. म्हणजे BJPचा जे उमेदवार आहे ना माझ्या विरोधात, त्यांचा सत्कार केला. म्हणजे दरवेळेस कोणातरी प्रभागात उभा टाकायचं, विकास करायचा नाही, दुसरा प्रभाग चॉईस करायचा, असं करतायत ते. मग यावेळेस जनता त्यांना काय कसं बघते, कसा प्रतिसाद आहे त्यांना? काय तुमच्याकडे काय तक्रारी काय करतात ते? त्यांनी काहीच कामच केलेलं नाहीत कोणत्याच प्रभागात. मग त्यांना प्रभाग बदलून उभं राहायची काय गरज आहे? आता तुम्ही पहा ना, दुसरे लोक सगळे प्रभाग बदलून उभं राहतात का? प्रभाग बदलून उभं राहतच नाहीत. आपण तिथं कामं केलेत, आपण त्या लोकांशी जोडलेले आहेत, आपण आपल्या त्या लोकांशी नेहमी संबंध असतात, म्हणून लोक त्याच प्रभागात उभं राहण्याचा अट्टहास करतात ना. म्हणजे यांना का प्रभाग बदलायची गरज पडते? काय काय प्रश्न आहेत या प्रभागातले सुटले नाहीत वाटतं तुम्हाला? प्रभागातला कोणताच प्रश्न सुटलेला नाही. लाईटचे जर समस्या असतील प्रत्येक ठिकाणी, म्हणजे लाईटच्या नावावरती एवढे मोठे बिलं खाऊन बसले. नळ अगोदर जे प्रशासक होतं तेव्हा 15-15, 20-20 दिवस नळाला पाणी येत नव्हतं. आता निवडणूक ऐन तोंडावरती आल्यात तर सकाळ संध्याकाळ अक्षरशः 2 टाईम पाणी येते. लोक म्हणतात की एवढं पाणी म्हणजे सोडत आहेत की सगळं वाटोळं जाते. नालीमध्ये पाणी सोडलं जाते, ते नालीतलं पाणी, नाल्या साफ केलेले नाहीत, नालीतलं पाणी वरती येते. मग ते रस्त्यावरून चालणार कसं, हे पण बोलत आहेत लोक. बरं, भाजपची सभा होणार आहे म्हणतात. त्या भाजपच्या सभेनं काही फटका बसणार आहे का तुमच्या उमेदवारांना? नाही, बिलकुल नाही. बरं, काय नाली वगैरे असेल ती घंटागाडी इलेक्शनच्या पिरियडला आता कुठं कुठं कचरा काढायला नगरसेवक स्वतः जात आहेत. कसं बघता याच्याकडे? 5 वर्ष लक्ष देत नाहीत पण इलेक्शनच्या टायमाला कचरा काढायला येतात. मग 5 वर्ष काय तुम्ही झोपले होते का? 5 वर्ष तेव्हा पण उचलायचं ना. तुम्ही खरंच जर समाजसेवा करता, तुम्हाला खरंच लोकांचा विचार आहे. नगरसेवक म्हणजे काय असतं? नगराचा विकास करणारा, त्याला नगरसेवक म्हणतात. तर तुम्ही नगराचा काय विकास केला ना? आता तुम्हाला निवडणुका तोंडावरती आल्यात, लोकांचे मतं पाहिजेत, तेव्हा तुम्हाला म्हणजे लोक आठवतायत आणि मग घंटागाडी, मग कचरा उचलणार तुम्ही, लोकांना दाखवण्यासाठी सहानुभूतीपर नाल्या काढणार. लोकांच्या सगळं लक्षात येते. लोक एवढे वेडे नाही आहेत. बरं, भाजपचे उमेदवार टीका करतायत की बाबा काँग्रेस उरलीच नाही म्हणतात ते. तुमचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. काँग्रेस उरली नाही तर महाविकास आघाडीचा उमेदवार कसं काय मग काँग्रेसचा? आणि काँग्रेसचे सगळीकडे 5 प्रभागामध्ये काँग्रेसचे उमेदवार आहेत. मग ते कोण आहेत? काँग्रेस नाही उरली तर ते काय वरतून आलेत का? मुंबईवरून आलेत की पुण्यावरून आलेत, बाहेरून आलेत? काँग्रेस जातीपातीवर राजकारण करते म्हणतात BJPचे उमेदवार. नाही, जातीपातीवर राजकारण कोणीच करत नाहीये. जातीपातीवर राजकारण BJP सरकार करतं. ते नेहमी जातीमध्ये तेढ निर्माण करायचं. हिंदू मुस्लिम निवडणुका जवळ आल्यावरती त्यांना हिंदू मुस्लिम शीख ईसाई या सगळ्या जातींमध्ये वाद निर्माण करायचं. मग एरी टायमाला त्यांना दिसत नाही का जातपात? निवडणुका जवळ आल्यावरती जातपात दिसती का? नक्कीच आपल्यासोबत आणखी उमेदवार आहे. शिवसेनेनं आणखी एक उमेदवार दिलेला आहे, आपल्यासोबत आहे. काय सांगसाल तुम्ही? आता प्रभागामध्ये फिरताय, काय समस्या आहेत नागरिकांच्या आणि काय सोडवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही? साहेब, समस्या म्हणजे प्रत्येकाला काय असते? नगरसेवक म्हणजे नगरसेवकची तुम्हाला डेफिनेशन सांगतो. नगर म्हणजे नळ, ग म्हणजे गटारी, र म्हणजे रस्ता. याचा हा तो सेवक असतो, हे साफसफाई करणे असते. पण त्या नगरसेवकानं स्वतः टेंडर घेऊन तेच खाणं कचरा हे चुकीचं असते.
त्यांना सेवा करायची असते. त्याबद्दल कोण खायले पैसा, कोण खायले? मग सगळ्या पुरा शहराला माहिती आहे ना. मागच्या वेळेस तुम्ही बघा ना, आमच्या प्रतिस्पर्धी जे आहेत सगळेच टीका करतायत, पण नाव कोणी घेत नाही. कोण नाव आहे, पैसे कोण खाली टेंडरमध्ये, हे एकही उमेदवार सांगायला तयार नाही. नाव कसं सांगणार साहेब? गावाला माहिती आहे ना, मागच्या 4 वर्षात टेंडर कोण चालवलं, कोण फिरत होता टेंडर घेऊन, कोणाच्या गाड्या फिरत होत्या, गाड्या कोणाकडे होते. आणि आज जे काही कार्यकर्ते जे आहेत, जे त्या घंटा गाड्यावर होत्या, ट्रॅक्टरवर होते, आज कार्यकर्ते कोणासोबत फिरायले, कोण्या पार्टीसोबत फिरायले, ते त्याला तुम्हाला तिथं समजून जाणार ना की कोण होतं याचं चालवणार म्हणून. तुम्ही प्रभागामध्ये फिरताय, काय वातावरण आहे, काय दादागिरी दडपशाही होती काय, असं काय वाटते का तुम्हाला? काय प्रकरण घडलं होतं तुमचं एक मागं? साहेब दादागिरीचं तुम्हाला म्हणतो, माझे प्रतिस्पर्धी तुम्ही कारखाना रोडला एक जी जागा आहे, गरीब माणूस आहे बिचारा, त्या जागेवर ताबा करून बसलेलं आहे. हेच नाही तर त्यांचे शेजारी होते, एक माझा मित्र होतं, मी त्याचा वकील पण होतो, त्याला इकडून अक्षरशः हाकलून लावण्यात आलं, त्याची जागा हडपण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचा सोयरा पण होता, तो एक आहे अडबलवार म्हणून, आज तो गाव सोडून निघून गेलेला आहे, त्याची जागा हडपलेली आहे, त्याला इकडून हाकलून दिलेलं आहे, त्याच्या गाडी चोरीला गेलेली आहे. काय नाही झाले तुम्ही बघा. ते पण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता, ते पुढं काय झालं, बी फायनल झालं, काय झालं ते माहीत नाही. परंतु एका बाईने बिचारीने जाऊन गुन्हा दाखल केला ना, त्यावेळेस नगरसेवक असताना स्वतः दडपशाही झालेली आहेत. आणि आजही दडपशाहीचा प्रकार चालूच आहेत. तुम्ही वाड्यात बघा, लोक भीतीच्या वातावरणात आहे, खूप काही लोक येतात, गुंड प्रवृत्ती करतायत, लोकांना भीती घालतायत की तुम्हाला आम्हाला वोट द्यावंच लागतंय म्हणून. असं खूप काही चालू आहे साहेब वाड्यात. बरं, एकंदरीत पाहायला गेलं तर वसमत शहरामध्ये 15 प्रभाग आहेत. 15 प्रभागामध्ये 5 प्रभाग म्हणून जे प्रभाग आहे ते वादग्रस्त आहे असं तुम्हाला म्हणायचं का? म्हणजे इथे दादागिरी दडपशाही होते. मी काय म्हणू तुम्हाला, मागच्या वेळेस जे नगरसेवक होते त्यांचाही अर्धा प्रभाग आहे, त्यांचं चालूच आहे. त्यांचेच माणसावर गुन्हे कितीतरी दाखल आहेत, त्यांचेच माणसं भांडणं करतायत, त्यांचे माणसं दारूचे धंदे पण त्यांचेच आहेत, व्याजाचे धंदे पण त्यांचेच आहेत, आणि नगर परिषदेचे कितीतरी टेंडर पण त्यांचेच आहेत, कचऱ्याचे टेंडर बघितले त्यांचेच आहेत. त्यांचं आहेत चालू, सगळे लोक त्यांच्या विरोधात, त्यांच्या वार्डातले त्यांच्या स्वतः लोक फिरतात त्यांच्या विरोधात की त्यांनी आमच्या, एकतर त्यांनी गल्ली गल्लीत फिरून तिथं बाया सेफ नाहीत. मागच्या वेळेस एक याच्यामध्ये तुम्ही बघितलेलं आहे, न्यूज चॅनलमध्येच सांगितलेलं आहे की गाई आणि बाईचा शोक आहे म्हणून. पण हे किती चुकीचा प्रकार आहे. जेव्हा आपण ज्या वाड्यात असतो ते आपल्या वाड्यातल्या प्रत्येक समाजाच्या आपल्या आई बहिणी असतात, त्यांना आई बहिणीसारखं तुम्हाला जगावं लागते. चलता वेळेस तुम्हाला नजरे खाली करून चालावं लागते. लोक दरवाजे लावून टाकायलेत. प्रभागाचा उमेदवार मतदान मागायला चाललेत, लोक दरवाजे लावून टाकायलेत. हो खरं आहे, चर्चा आहे पूर्ण आहेत. आम्ही फिरावं प्रभागात, आम्हालाही लोक म्हणत आहेत, कोणाचं नाव सांगून आम्ही कोणाचं घरचं पण हे करणार नाही, कोणाची इज्जत टाकणार नाही. आणि जे करतायत त्यांना पण कळायला पाहिजे की आपण ज्या वार्डात उभं टाकतो, ज्या वार्डात निवडून आलेलो आहेत, त्या वार्डात आपल्याला सगळ्यांना आई बहिणी घेऊन फिरावं लागते, सगळ्यांचे कामं करावं लागते. कोणाच्या घरात डायरेक्ट घुसता जमत नाही. जोपर्यंत तुम्हाला समोरच्या घरात माणूस असताना तोपर्यंत तुम्ही घरी जाऊ नयेत. अशी खूप पूर्ण वार्डात चर्चा आहे, सगळ्यांची चालूच आहेत. विरोधक जेव्हा चाललेत प्रचाराला तेव्हा दरवाजे लावून घ्यायलेत लोक म्हणताय तुम्ही, हो. आणि तुम्ही गेल्यावर उघडायलेत का? मग साहेब आम्ही खाली मान घालून आम्ही फक्त हात जोडून फिरत आहेत, आम्ही सगळ्यांसोबत फिरत आहेत. तुम्ही बघा, आम्हाला प्रतिसाद इतकं चांगला भेटतंय. मी एक मुस्लिम समाजात असून माझ्या प्रभागामध्ये कितीतरी सगळे जात हिंदू समाजामध्ये, ते हिंदू भाऊ भावंडे आई बहिणी मला इतकं प्रतिसाद देत आहेत की तुम्हाला काय सांगावं, की चांगले कामं केले, लोकांसोबत चांगलं राहिलं तर तुम्हाला प्रतिसाद सर्व समाजामध्ये भेटते. तुम्हाला तो तसंच प्रतिसाद आम्हाला भेटतोय. बरं, एकंदरीत पाहायला गेलं तर आता जे भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत ते कुठेही काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर टीका करत नाहीत. पण जे प्रभागातले त्यांचे इच्छुक उमेदवार आहेत ते भाजपवर टीका करताना पाहायला भेटतात, ते याच्यावर काँग्रेसवर टीका करताना पाहायला भेटतात. ते म्हणतात काँग्रेस कुठं उरलीच नाही म्हणतात. सर ते तर तुम्हाला 21 तारखेच्या निकालावर समजणार की काँग्रेस कुठं उरली आणि कुठं नाही म्हणून. ते तुम्हाला निकालानंतर समजणार. महाआघाडीच्या सीटा तुम्हाला जेव्हा येणार त्यावेळेस तुम्हाला ते समजून घेणार आहे. राजकारण आहे, इलेक्शनमध्ये लोक एका पार्टीवर टीका करतायत, परंतु तुम्ही 21 तारखेलाच बघणार ना, पब्लिकच्या मतावर आहे. कारण मतदार हा राजा असतो, त्याच्या मनात ठरवलं असतं कोणाला वोट द्यायचा असतं तो, आणि तो प्रत्येक माणसावर बघून बघतो, पार्टीवर बघून बघत नाही वोट देणारा. एकंदरीत पाहायला गेलं तर विरोधक असं म्हणतात की भाजप आणि काँग्रेस हे तडजोडीचं राजकारण करते, म्हणजे कोण कोणाला निवडून द्यायसाठी काम करते. हे तर बोलण्याची गोष्ट आहे, परंतु तुम्ही बघतायत आज विरोधात आज काँग्रेसचे लोक आम्हाला पण इथं साथ देत आहेत. 5 नंबरमध्ये प्रभागामध्ये सीमा अब्दुल हाफिज ते आमच्यासाठी फिरतायत, म्हणजे भाजपच्या विरोधात फिरतायत ना. मग ते कुठं युती झालेली ती
कोणत्याही प्रकारची युती वगैरे काही नाही. सगळे आपल्या आपल्या पक्षाचे लोक इमानदारीने आपल्या आपल्या पक्षाचं काम करत आहेत. तुमची नगराध्यक्ष पदासाठी कोणासोबत टक्कर असेल वाटतं तुम्हाला? नगराध्यक्ष पदासाठी आज ज्याच्या त्याच्यावर कामावर असते. भाजप रेसमध्ये रेसमध्ये तर असतं ते आम्हीच आहे. अब्दुल हफीज अब्दुल रहमान, तिची पत्नी आहे ॲडव्होकेट सीमाताई, रेसमध्ये तेच आहे आणि त्यांची सीट निघणार आहे नगराध्यक्ष पदाला आणि महाआघाडीची सर्वात जास्त सीट निघणार आहे हे आम्ही तुम्हाला 100% खात्रीने सांगतोय. बरं, गाईचा नाद असलं चांगलं असते, पण बाईचा नाद म्हणजे काय? हे नवीनच ते आरोप व्हायला आहे का सत्यता आहे याच्यात काही? साहेब, आरोप कोणी, तुम्ही गावात तुम्ही राहता, सगळे नगरसेवक आहेत, 30 नगरसेवक होते. कधी कोणत्या नगरसेवक आम्ही स्वतः होतो, आमच्यावर आरोप लागला नाही. त्या समोरच्या नगरसेवकवरच का आरोप लागतोय? आमच्या पहिलेपासून सुरू झालं पूर्ण गावात आरोप लागले म्हणून. आम्ही तर नंतर सांगतोय की आम्ही आमच्याही कानावर आहे, आम्ही ऐकण्यात आलेले आणि जोपर्यंत तुम्ही काय करत नाही तोपर्यंत तुम्हाला आरोप कोणी लावत नाही. बरं, हे आरोप निवडणुकीच्या काळात लागले तर आधी कसं काय नाही कोणी बोललं याविषयी, आताच कसं काय बोलतात? कारण काय नेमकं? ही गोष्ट जी होती ही चालूच होती, सर्व शहरात पण चालू होती, सगळ्यांना माहीतच होतं. पण जर निवडणुकीचा वेळ येते ती समोर येते. कोणतेही तुमचं जे तुम्ही काम केलेले आहेत, चांगले काम करू की खराब काम करू, ते तुम्हाला निवडणुकीच्या वेळेस तुमच्या समोर येतेच ती. नक्कीच. तर आपण पाहितलं असेल तर हे होते प्रभाग क्रमांक 5चे शिवसेनेकडून उमेदवार. एकंदरीत पाहायला गेलं तर यांनी भाजपवर मोठ्या प्रमाणात आरोप देखील केलेले पाहायला भेटत आहेत आणि आम्हाला जनतेने निवडून दिल्याच्या नंतर आम्ही नक्की संधीचं सोनं करू अशी देखील प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते. आणि आता येणाऱ्या 21 तारखेला जनता कोणाला संधी देणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. देवा चपटे, DC9 मराठी न्यूज, वसमत, हिंगोली.